तर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपनं अभूतपूर्व असं यश मिळवलं, तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला। त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा आवाज बुलंद आहे। आता सत्ताधाऱ्यांनी मुंबईच्या रणांगणात उतरत ठाकरेंना डिवचलंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावरून बोचरी टीका केली आहे। नगर परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचा धुव्वा, अंबरनाथ धाराशिव मध्ये जबर धक्का, सत्ताधाऱ्यांकडून बोचरी टीका। गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा बार अखेर उडाला। महायुतीनं विधानसभेप्रमाणेच नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीतही घवघवीत यश मिळवत आपली जादू कायम ठेवली। या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावरचा पक्ष ठरलाय, तर ठाकरेंची शिवसेना शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे। लवकरच होणाऱ्या महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार आहे। यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी कवितेतून ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल या चिन्हावरून शेलारांनी ठाकरेंना डिवचलंय। मराठी माणसा जागा हो, मारली तुम्ही हाक, आव्हानाला दिली पहा त्याने भरभरून साथ। दऱ्याखोऱ्यातून मराठी माणूस पेटून उठला, स्वार्थी मशालीला आईस्क्रीमच्या कोनासारखा फेकला। इंजिनचे तर निशाण मिटले, तुमच्या अहंकाराला चटणी सारखे ठेचले। मराठी माणसांचे हे यश पाहून आमच्या डोळ्याचे पारणे फिटले। नगरपालिकांमध्ये जे घडले तसेच मुंबईसह पालिकांमध्ये घडेल, मराठी माणूस तुम्हाला मोठ्या सन्मानाने पाडेल। 0+0 बेरीज 0 हा गणित नियम खरा ठरेल। शेलारांच्या या टीकेवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केलाय। आशिष शेलार काय म्हणतात त्याच्यावरती या राज्याचं नाव तर भाजपचे राजकारण हल्ली चालत नाही। मुंबईतले राजकारण चालत नाही त्यांच्या बोलण्यावर, हे त्यांनाही माहिती आहे। तेव्हा असे टीका टिप्पण्या करून काही आम्हाला फरक पडत नाही। नगर परिषद निवडणुकीच्या निकालात ठाकरेंच्या शिवसेनेने राज्यभरातच खराब कामगिरी केल्याचं दिसून आलं। त्यातही अंबरनाथ आणि धाराशिव सारख्या बालेकिल्ल्यात ठाकरेंना एकही जागा मिळवता आली नाहीये। धाराशिवमध्ये ठाकरेंचे आमदार खासदार असूनही त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय। यावरूनच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मुलानं मल्हार पाटील यांनी ओमराजेंवर जोरदार टीका केली। त्यांनी शिवसेनेच्या मशाली चिन्हाचा उल्लेख करत ओमराजेंना खिजवले। मी आज ह्या दोन्ही खासदाराला आणि आमदाराला ओपन चॅलेंज देतो। आम्ही भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर निवडून आणणार आहे। तुझ्या धमक असेल तर तू उबाटाचा अध्यक्ष फक्त निवडून दाखव। तुझ्या धमक असेल तर आईस्क्रीम कोनचा अध्यक्ष तू निवडून दाखव, मल्हार पाटील आपलं नाव बदलेल। नगर परिषद नगरपालिका निवडणुका या वैयक्तिक संपर्काच्या मानल्या जातात। त्यामुळे सगळे पक्ष गावपातळीवर संघटना विस्ताराची संधी म्हणून पाहतात। राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणामुळे यंदा या निवडणुकाही पक्षीय पातळीवर लढल्या गेल्या। प्रमुख पक्षांनी आपापले बळ वाढवण्याचा आणि पाळंमुळं रुजवण्याचा जोरदार प्रयत्न केला, पण मवियानं ही निवडणूक गांभीर्यानं घेतली नाही। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला इतर 3 पक्षाच्या तुलनेत जेमतेम यश मिळालंय। त्यांच्या शिवसेनेचे अस्तित्व शहरी भागापुरताच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांना टीकेची आयती संधी मिळाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।